आज सकाळी बाळे येथे तोडकर वस्तीमध्ये शैलेश कटके यांच्या घरात बाथरूममध्ये एक साप निदर्शनास आला. वेळ न दवडता त्यांनी WCSचे सदस्य लखन भोगे यांना फोन केला. लखन भोगे, सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे काही क्षणात तेथे पोहोचले. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक कवड्या प्रजातीचा बिनविषारी साप आपल्या भक्ष्याच्या शोधात खिडकीमध्ये बसला होता. अचानक जाळीमधून अजून एक दुसरा साप त्यांच्या निदर्शनास आला. तो साप मण्यार प्रजातीचा अत्यंत विषारी असा साप होता. कवड्या प्रजातीचा साप हा पालीच्या शोधात खिडकीपर्यंत पोहोचला होता आणि मण्यार साप कवड्या सापाला आपलं भक्ष्य करण्यासाठी खिडकीपर्यंत पोहोचला. कवड्या साप पालीला आपलं भक्ष्य करण्याच्या अगोदरच मण्यार सापाने त्याच्यावर झडप घातली. मण्यार सापाने त्या कवड्या सापाच्या पोटाला कडकडून पकडले. त्या मण्यार सापाची पकड इतकी घट्ट होती की कवड्या सापाला जरासुद्धा हालता आले नाही. हळूहळू तो मण्यार सापाला आपल्या तोंडामध्ये गिळू लागला. एखादा साप जर आपले भक्ष्य खात असेल तर त्यामध्ये व्यत्यय आणणे चुकीचे आहे. साधारण 1.5 तास तो मण्यार जातीचा साप त्या सापाला खात होता. WCSच्या सदस्यांना हा दुर्मिळ क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपला. मण्यार सापाने त्या कवड्या सापाला खाऊन झाल्यानंतर WCSचे सदस्यांनी अलगद असे मोठ्या बरणीमध्ये मण्यार सापाला बंद केले व काही वेळातच त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.